चला तर मंडळी, आज आपण शेवग्याचं आणि मूग डाळीचं वरण करूया. शेवगा आणि मूग डाळ उकडून घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपण फोडणी करून घेऊया. शेवगा शिजलेला आहे. त्याच्यानंतर राई, जीरा, कढीपत्ता, हिंग आणि लसूण मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. अर्धा टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर ते एक वाफ काढल्यानंतर टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. त्याच्यानंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी. ते पूर्ण मिक्सर ग्राइंडरमध्ये किसून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे आणि जे आपण शेवगा आणि मूग डाळ उकडून घेतलेली आहे ती टाकून घेऊया. एक वाफ काढल्यानंतर आपण जे उकडून घेतले ते टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. एक वाफ काढल्यानंतर यामध्ये थोडासा गुळाचा वापर केलेला आहे, किंचित असा, आणि वरून कोथिंबीर टाकून मूग डाळ आणि शेवग्याचं वरण तयार झालेलं आहे. गरम-गरम भातासोबत मूग डाळ आणि शेवग्याचं वरण एन्जॉय करूया आपण आता. रेसिपी जर आवडली नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जेवायला या. थँक फॉर द वॉचिंग.